नमस्कार. मी आज आपल्या समोर शांता शेळके यांच्या जन्मजान्हवी या पुस्तकातून एक कविता इथे वाचणार आहे. कवितेचं शीर्षक आहे अनाग. हलके हलके अवकाशात विस्तारणारी सांज, मावळतीवर विखुरणारे फिकट लाल शेंद्री रंग, कळे न कळेलशी मनाला शिवणारी मंद झुळ, कळे न कळेची मनाला शिवणारी मंद झुळूक, निस्तब्ध जलाशयावर उमटणारे थरथर तरंग, भोवती घनदाट वृक्षराजी, लयदार वळणांच्या वाटा, दूर खाली दरीत लपलेले चिमुकले आभासी गाव, येणाऱ्या रात्रीची चाहूल देत पसरणारे तलम धुके, सारे इतके धूसर सुंदर, त्याला देताही येत नाही नाव. मी एकटीच उभी साठवत असते अवघे दृश्य दोन डोळ्यात. मी एकटीच उभी साठवत असते अवघे दृश्य दोन डोळ्यात. डुचमळणाऱ्या पाण्यासारखे हेलकावे खात सारी स्थिरावते कित्येक वर्षानंतर पुढे घडणारी काही दुःख कहाणी. तिचे पुसट भविष्य चित्र क्षणभर दिसते, दचकवून जाते. साऱ्या सुंदरतेवर वाहत येतो एक अनागताचा अनावर लोट. गच्च दाटतो गळ्यातला हुंदका, निशब्द केवळ हलतात ओठ. तर ह्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हणायचा प्रयत्न केलाय की सांजवेळेचं कसं वातावरण असतं, जे मनाला कुंद करून जातं. मावळतीवर विखुरणारे आपल्याला सूर्याचे रंग दिसतात, मनाला शिवणारी कळेल न कळेल अशी झुळूक आपल्याला येताना दिसते. तर हे सर्व जे आहे, हे रूपकात्मक आहेत. लेखिका जेव्हा ही कविता लिहित असते तेव्हा कवयित्री कदाचित अं अं ज्याला आपण म्हणतो की वयोवृद्ध झाल्या असतील, वयस्कर झाल्या असतील, त्यांना आयुष्याचे भविष्याचे वेगळे वेगळे अर्थ कळायला लागलेले असतील. ह्या वयाच्या तिसऱ्या टप्प्यात चौथ्या अंकाकडे म्हणजे मृत्यूकडे जाण्यापूर्वी लिहिलेल्या ह्या कविता अशा मला वाटतात. त्या म्हणतात की अवकाशात विस्तारणारी हलके हलके विस्तारणारी सांज. आता ही सांज जी दाखवली ती वयाच्या वार्धक्याकडे सुद्धा, वार्धक्याच्या उत्तरार्धाकडे झुकणारा काळ जो असतो त्याला आपण म्हणू शकतो की ही सांज आहे. मावळतीवर विखुरणारे फिकट लाल सेंद्रिय रंग. आता हे रंग आयुष्यामध्ये अनुभवलेल्या आनंदाचे, सुखाच्या क्षणांचे असतील. कळे ना कळेलशी मनाला शिवणारी मंद सूळ ही कदाचित त्या प्रसिद्धीचं, कौतुकाचं जे वलय होतं त्यांचं, त्या त्याचं प्रतीक असू शकते. निस्तब्ध जलाशयावर उमटणारे थरथर तरंग, आता यातला निस्तब्ध जलाशय हा त्यांच्या मनाचं प्रतीक असू शकतो. त्याच्यावर उमटणारे हे थरथर तरंग विचारांचे असू शकतात. भोवती घनदाट वृक्षराजी. आता घनदाट वृक्षराजी कशाची असू शकेल, तर कल्पनांची घनदाट वृक्षराजी असू शकेल. लयदार वळणांच्या वाटा ह्या विचारांच्या असू शकतील. दूर खाली दरीत लपलेले चिमुकले आभासी गाव. आता हे चिमुकले आभासी गाव कदाचित त्यांनी त्यांच्या बालपणात पाहिलेले असू शकते, कधी कधी भविष्याच्या रम्य कल्पनांचे असू शकते, किंवा कदाचित भविष्याचं चित्र, आशावाद हे दाखवणारे असू शकते. येणाऱ्या रात्रीची चाहूल. आता येणारी रात्र म्हणजे कदाचित तो मृत्यू असू शकतो किंवा दुःख असू शकतं. देत पसरणारे तलम धुके. आता हे तलम धुके स्वप्नांचं प्रतीक असू शकतं, आशावादाचं प्रतीक असू शकतं. सारे इतके धूसर सुंदर, त्याला देताही येत नाही. आता हे सर्व इतकं धूसर म्हणजे अंधुक आहे आणि सुंदर आहे. अंधुक का आहे, तर बराच काळ लुटून गेलाय. त्यामुळे त्याच्यातलं ज्याला आपण म्हणतो ना ठामपण किंवा स्पष्टपण, त्यातली स्पष्टता नाहीशी होत चालली आहे आणि ते अस्पष्ट धूसर दिसतंय, पण सुंदर आहे. त्यामुळे त्याला नावही देता येत नाही. हे सगळं काय आहे, याला आशावाद म्हणता येईल का, ह्याला उद्याकडे पाहणं म्हणता येईल का, भविष्याची स्वप्न म्हणता येईल का, काहीच कवयित्रीला सांगता येत नाही. आणि हे सर्व पहा त्या एकट्याच उभ्या आहे, ते सर्व दृश्य दोन डोळ्यात साठवत. डुचमळत्या पाण्यासारखे हेलकावे खात सारे स्थिरावते.
हे सगळं एकावेळेस स्थिरावतं म्हणजे विचारांचे तरंग कुठेतरी स्थिर होतात. आणि स्थिर झाल्यानंतर ती एक वर्षांनंतर पुढे घडणारी दुःख कहाणी तिचे पुसट भविष्य चित्र क्षणभर दिसते, दचकवून जाते. प्रत्येक वर्षाने आपल्याला येणार किंवा आपल्याला येणारं आजारपण, आपल्याला येणारं वार्धक्य यांचं चित्र आपल्याला दिसतं, ते दचकवून जातं आपल्याला, असं त्या म्हणतात. साऱ्या सुंदरतेवर आणि ते जे एक सुंदर स्वप्न पाहिलेलं असतं त्या साऱ्या सुंदरतेवर येतो अनागताचा अनावर लोट. आणि मग त्या सुंदरतेवर एक सुंदरता वाहून नेण्याकरता येतो अनागताचा म्हणजे न आलेल्या वार्धक्याचा, न आलेल्या आजारपणाच्या भीतीचा एक अनावर लोट. आणि मग गच्च दाटतो गळ्यात हुंदका. आता हे कधी होतं तर एखाद्याचं दुःख पाहून असं दुःख आपल्या वाट्याला आलं तर काय, किंवा एखाद्याचं वृद्धत्व पाहून असं वृद्धत्व आपल्या वाट्याला आलं तर काय, असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा असं घडून येतं. गच्च दाटतो गळ्यात हुंदका, निशब्द केवळ हलतात ओठ. म्हणजे ते काही बोलत नाही, निव्वळ हलतात पण त्यातून ध्वनी प्रकट होत नाही, असं आपल्याला दिसून येतं. तर अशी ही कविता अनागत. अशा काही कविता मी आपल्या समोर सादर करतो. तर ह्यातली कुसुमाग्रज यांच्या म्हणजे या शिरवाडकर यांच्या ठाम बसलेली या पुस्तकातली अशीच विरक्तीचा आशय दाखवण्यात. तर हे पुस्तक ह्या कवितेनंतर त्या हाती घेतलं, तर त्यामागचं कारण इथे लिहिलेली जी पार्श्वभूमी आहे ते आहे की ते म्हणतात, कुसुमाग्रज म्हणतात की सरहद्द मग ती कोणतीही असो, धर्माची वा देशाची, माणसांची विचारशक्ती नव्हते. तर माणसांच्या विचारशक्तीनेच या कविता, कल्पना किंवा आणि सर्व गोष्टी जगत असतात. तर म्हणून ह्या पुस्तकातली एक कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे. तिचं शीर्षक आहे चाफा. तू दिलेल्या चाफ्याच्या फुलातच मी तुला म्हणतोय. तू दिलेल्या चाफ्याच्या फुलातच मी तुला पाहतो आहे, अनुभवतो आहे आणि माझ्या अस्तित्वात शोधतो आहे. उशेच्या सत्वात आकारलेलं हे गंधमार्ग पंख पसरीत आहे विराट सुपर्णासारखं माझ्या भोवतालावर आणि बरसात करीत आहे आत्मिक लावण्याची माझ्या म्लान जाणीवांवर. आणि यातलं तुला काहीच माहिती नाही. या फुलापासून केव्हाच अलग केस. तर हे आता ह्या कवितेचे दोन अर्थ निघू शकतात. तू दिलेल्या चाफ्याच्या फुलातच मी तुला वाहतो आहे, अनुभवतो आहे आणि माझ्या अस्तित्वात शोधतो आहे. उशेच्या तत्वात आकारलेलं हे गंधमार्ग. इथपर्यंतच कडवं अनेकांना प्रेयसारखं वाटू शकतं, पण कदाचित कवीने हे प्रतिभेलाही लिहिलेलं असू शकतं. आणि कवीला दिलेलं ते फूल म्हणजे ती कविता असू शकते. म्हणजे मला तरी असं वाटतं. आणि त्यातून कवी अनुभवतो आहे आणि त्याच्या अस्तित्वात शोषून घेतो आहे उशेच्या तत्वात आकारलेलं गंधमार्ग. आता का उशेच्या तत्वात आकारलेलं, कारण नाविन्याच्या सुरुवातीचा जो पहिला भाग असतो तो उशेच्या तत्वात आकारल्यासारखा असतो. जेव्हा कवी पहिल्यांदा लिहायला लागतो तेव्हा जे त्याचं लिखाण असतं ते अतिशय प्रांजळ, सोपं, सहज, कुणाला म्हणून दाखवण्यासाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी लिहिलेलं असतं. तसंच लिखाण आपण करावं असं कवीला वाटतं आणि म्हणून तो उठलेल्या तत्वात आकारलेलं हे गंधमार्ग शोषून घेतोय आणि ते पंख पसरतय विराट सुपर्णासारखं. तर विराट सुपर्ण, सुपर्ण म्हणजे गरुड. सुपर्ण हा गरुड होता, हे पौराणिक संदर्भ आहे. सुपर्ण नावाच्या गरुडासारखं ते विशाल होऊन पंख पसरत आहे माझ्या भोवतालावर आणि बरसात करत आहे आत्मिक लावण्याची. हे विशाल होत चाललेलं कल्पनेचं विश्व आत्मिक लावण्याची आणि आंतरिक चिंतेची बरसात करत कवीच्या जाणीवांवर, म्लान झालेल्या जाणीवांवर म्हणजे पेंगुळलेल्या
थकलेल्या बंद झालेल्या जाणीवांवर लावण लावण्याची बरसात करून त्यांना जाग करतोय. आणि ह्यातलं तिला म्हणजे प्रतिभेला माहिती नाही काय आहे. ती त्या फुलापासून कधीच अलग झाली आहे, म्हणजे कविता वाचल्यानंतर ती प्रतिभा त्या कवितेपासून शब्दांपासून त्या फुलापासून कधीच अलग झालेली आहे. त्यामुळे हे जे काही घडतंय कविता घडताना त्यातलं तिला मला असं वाटतं की हे प्रतिभेसाठी लिहिलेलं असावं, निव्वळ प्रेयसीसाठी लिहिलेलं असेल असं मला तरी वाटत नाहीये. तर मी ह्या दोन कवितांचा जे अर्थ लावायचे प्रयत्न केले ते आपल्याला कसे वाटले हे म्हणून नक्की कळवा. आपल्या अभिप्रायांचा स्वीकार करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे. माझ्या कवितांच्या वाचनात कुठे काही चूक असेल तर तेही सांगा. आणखी कोणत्या कविता मी आपल्याला वाचाव्यात असं आपल्याला वाटतंय की एखादी अमुक कविता वाचायची अमुक कविता वाचून किंवा असे काही सजेशन्स असतील तर ते सजेशन सुद्धा द्या. त्या सजेशनचा त्या सूचनांचा स्वीकार केला जाईल.